नागपुरातील बहुचर्चित आरटीई घोटाळा प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शाहिद शरीफ आणि त्याचा भाऊ राजा शरीफ यांचा आणखीन एक फरार सहकारी सदर पोलिसांनी पकडला आहे। रोहित पिल्ले नावाचा हा आरोपी या दोघांकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा। याशिवाय आरोपी रोहितच्या खात्यामार्फत पैशांचे व्यवहार देखील चालायचे। विशेष म्हणजे वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी मध्य प्रदेशच्या टायगर स्ट्राइक फोर्सच्या पथकाने राजा शरीफला तुरुंगातून ताब्यात घेतलंय। आरटीई घोटाळ्यातील आणखी एका आरोपीला सदर पोलिसांनी मानकापूर इथून अटक केली आहे। रोहित पिल्ले नावाचा हा आरोपी यापूर्वी शाहिद शरीफ आणि त्याचा भाऊ राजा शरीफ यांच्यासाठी ड्रायव्हर म्हणून काम करायचा। सदर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच शाहिद शरीफ दुबईला पळून गेला। त्यानंतर सदर पोलिसांनी राजा शरीफ याला आरोपीला पळून जाण्यात मदत केल्याप्रकरणी अटक केली। राजाला अटक करताना पोलिसांनी त्याच्या खात्यातून 7,80,000 रुपये जप्त केले। या कालावधीत 4 ते 7 जून दरम्यान रोहितनं एटीएम कार्डद्वारे हे पैसे काढले। पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी रोहितचा शोध सुरू केला। दरम्यान अटक टाळण्यासाठी तो गोव्यात पळून गेला होता। दरम्यान तो नागपूर येथील घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीनंतर पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली। तर फसवणुकीचा मुख्य सूत्रधार शाहिद शरीफ दुबईला पळून गेला असून त्यांनी त्याच्या विजाची मुदत 2 वेळा वाढवली आहे। रोहितच्या अटकेनंतरच आता या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे। राजा शरीफच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनमधून काही व्हिडिओ आणि फोटो जप्त केले, ज्यात राजा शरीफ मध्य प्रदेशात वन्य प्राण्यांची शिकार करताना दिसून आलाय। सदर पोलिसांनी ही माहिती मध्य प्रदेशच्या राज्य टायगर स्ट्राइक फोर्सला दिली। त्यानंतर मध्य प्रदेश वन विभागाच्या पथकानं राजा शरीफला कारागृहातून ताब्यात घेतलंय। आरटीई राईट टू एज्युकेशन ॲक्ट याच्या अन्वये शिक्षण अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 2 आरोपितांविरुद्ध 2 पालकांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला होता। सदर तपासादरम्यान आरोपी संख्या वाढलेली आहे। याच्यामध्ये एक आरोपी अटक केला होता, राजा शरीफ व जमशेद शरीफ, राहणार मानकापूर। आणि या तपासादरम्यान आम्हाला असं आढळलं की राजाच्या अकाउंटमध्ये असलेली आम्ही स्टेटमेंटचं ॲनालिसिस करीत असताना रोहित भिजन पिल्ले हा राहणार मानकापूर याने सुद्धा त्याच्या बँकेमधून 4,80,000 रुपये काढलेले होते। ती रक्कम आम्ही बँकेसाठी ऑलरेडी फ्रीज करण्यासाठी दिलेली होती, पण त्यांना ती रक्कम ATMच्या मार्फत काढली। आम्ही ATMचे फुटेज पाहिले असता याच्याविरुद्ध भरपूर पुरावा दिसल्यावरून त्याला काल आम्ही परवा दिवशी अटक करून काल आम्ही माननीय न्यायालयात हजर केले।